त्याच्या मी 5 कॅटेगरीज करू शकते. एक म्हणजे सगळ्यात जे आपल्याला अफेक्ट होणाऱ्या केसेस आहेत त्या म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स, ज्याच्यामध्ये आपल्या कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपल्याला मॉनिटरी लॉस होतोय. ह्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत. दुसऱ्या म्हणजे मॅट्रिमोनियल किंवा डेटिंग ॲपवरचे फ्रॉड्स, ज्याच्यामध्ये इमोशनल गुंतागुंत होऊन किंवा रिलेशनशिपची आमिष दाखवून ह्या केसेस पण आम्हाला खूप जास्त प्रमाणात दिसतात. कुठल्याही सेक्शुअल हॅरेसमेंट अगेन्स्ट विमेन ह्याचे पण प्रमाण खूप जास्त आहे. ते मग सोशल मीडिया रिलेटेड असेल, प्लॅटफॉर्म रिलेटेड असेल. पण ह्या पद्धतीने जेव्हा बायका विक्टिमाइज होत आहेत, ह्या पद्धतीचे फ्रॉड्स पण आमच्या बघण्यामध्ये खूप येतात. आणि त्याच अनुषंगाने जशा बायका वल्नरेबल आहेत, स्त्रिया वल्नरेबल आहेत, तसे मुलांच्या बाबतीतसुद्धा सेक्शुअल हॅरेसमेंट, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन असे फ्रॉड्स पण खूप बघायला मिळतात. आणि 5वी आणि पण तितकीच महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे कॉर्पोरेट एस्पियोनाज, कॉर्पोरेट क्राईम्स, कॉर्पोरेट सायबर फ्रॉड्स. आणि त्याचं अगदी कॉमन उदाहरण म्हणजे रॅन्समवेअर अटॅक्स, ज्याच्यामध्ये कुठल्याही कॉर्पोरेट एंटिटीवर अटॅक होतो, त्यांचा डेटा फ्रीज केला जातो आणि मग तो डेटा परत हवा असेल तर एक खंडणीची मागणी केली जाते किंवा रॅन्समची मागणी केली जाते.